केंद्र सरकारशी संबंधित, महाराष्ट्र राज्याशी संबंधित आणि गोवा राज्याशी संबंधित ओबीसी समाजाचे जे संविधानिक प्रश्न आहेत, ज्या संविधानिक सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने द्यायला पाहिजे त्याच्यावरती चर्चा होणार आहे। केंद्र सरकारची जे प्रश्न त्यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत जी आमची मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ते सरकारने मान्य केलेलं आहे। परंतु 27ची जनगणना होईपर्यंत पुन्हा आम्ही आग्रहाची ही मागणी करणार आहोत। हे करत असताना जनगणनेच्या कॉलममध्ये ओबीसी संवर्गाचा वेगळा कॉलम करून, ज्याप्रमाणे SC ST मायनॉरिटी आणि अदरचे कॉलम असतात, तसाच SC ST OBC मायनॉरिटी आणि अदर असे 5 कॉलम करून ओबीसी समाजाची स्वतंत्र आकडेवारी घोषित करण्यात यावी। ओबीसी समाजाला आरक्षण घेण्याकरता जी नॉन क्रिमिलियरची अट लावलेली आहे, नॉन क्रिमिलियर, ती सर्वोच्च न्यायालयाने लावलेली आहे, असंविधानिक आहे, ती रद्द करण्यात यावी आणि जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ती मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी, याच्यावरती चर्चा होणार आहे। या देशामध्ये असलेल्या 60% ओबीसी समाजाला अजूनपर्यंत केंद्राने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केलेली नाही, ती स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी। आमचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता काल सुप्रीम कोर्टाचा निकालाला 27% आरक्षण द्या, पण हे कायमस्वरूपी करायचं असेल तर संविधानाच्या कलम 243 D6 आणि T6 मध्ये संविधानिक बदल करून, अमेंडमेंट करून आम्हाला कायमस्वरूपी 27% आरक्षण देण्यात यावे, याच्यावरती चर्चा होणार आहेत। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावरती स्वतंत्र वसतिगृह मुलं आणि मुलींकरता स्थापन करण्यात यावे, अशा 26 मागण्यांवरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार आहे, त्यांच्या समक्ष आम्ही महाराष्ट्र राज्याशी संबंधित जे प्रश्न आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मुलींना 100% शिष्यवृत्ती दिली जाते, त्याप्रमाणे मुलांना सुद्धा 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी, हा महत्त्वाचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या समक्ष मांडणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जे 72 हॉस्टेल सुरू करण्याचा शासन निर्णय निघाला, त्यापैकी फक्त 54 वसतिगृह सुरू झाले, उर्वरित 18 सुरू करण्यात यावे। ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये निर्वाह भत्ता आणि हे जमा करण्यात यावं। PhD धारकांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी। आमच्याकडे महाज्योती संस्था ओबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते, जे प्रशिक्षण दिलं जातं त्याचा अंदाजे खर्च 1000 कोटी रुपये आहे, तरतूद फक्त 300 कोटी रुपयाची आहे, ती 1000 कोटी करण्यात यावी। ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरपूर मदत करण्यात यावी, कमीत कमी 1000 कोटी रुपयाची, असे 24 ठराव आम्ही तिथे घेणार आहोत। गोवा राज्याशी त्या समस्या आहेत की PGमध्ये ओबीसी समाजाला अजूनपर्यंत ॲडमिशन देण्यात आलेलं नाही, मेडिकल आणि डेंटलमध्ये ते देण्यात यावं। ओबीसी समाजासाठी वसतिगृह बांधण्यात यावे, 100% स्कॉलरशिप लागू करण्यात यावी, असे 24 प्रश्न जे मधु नाईक आणि बांदोडकरजींनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि हे प्रश्न लवकरात लवकर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सोडवावे अशी आग्रहाची मागणी या 7 तारखेला होऊ घातलेल्या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य आणि गोवा सरकारकडे करणार आहोत।